नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं बिग बॉसचा पोस्टमॉर्टम या माझ्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला, त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. सो म्हणजे आज होता बिग बॉसचा एपिसोड 14वा आणि आज भरणार होती बिग बॉस म्हणजेच महेश मांजरेकर सरांची शाळा, म्हणजे आत्ताच्या सीझन 3च्या भाषेत चावडीवर येणार होते आपले सगळे कंटेस्टंट्स. सो एपिसोडच्या सुरुवातीला सर्वप्रथम म्हणजे महेश मांजरेकर सरांना खूप खूप सॅल्यूट, कारण आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या आजारातून ते बाहेर आले त्या आजारातून बाहेर आल्यानंतर लगेच इतक्या मोठ्या कॅनव्हासवरचा शो करणं खरंच खूप खायची गोष्ट नाहीये. आणि आज त्यांनी परत एकदा थोडा लुक सुद्धा चेंज केला होता. आज फक्त फ्रेंच बियर्ड ठेवली होती आणि आज ते पुन्हा अजून फ्रेश वाटत होते आधीपेक्षा. ग्रँड प्रीमियर पेक्षा ते मागच्या विकेंडला फ्रेश वाटले आणि आज अजून ते पूर्णपणे आपल्याला रेडी होताना दिसत आहेत, पूर्णपणे बॅक टू फॉर्म आपल्याला येताना दिसत आहेत. सो त्यासाठी महेश मांजरेकर सर, तुम्हाला मानाचा मुजरा असं मी बोलू इच्छितो. आणि मग ही शाळा भरण्याच्या आधी सुरुवात झाली दिवस 12वा, सकाळी 11 वाजता. आता मला कळलं की आवाजामधला डिफरन्स मला का जाणवतोय, कारण मी आता ऑब्झर्व केलं की जे हे डेट अनाउन्समेंट आणि टायमिंगचा अनाउन्समेंट असतं ना, तो आवाज कोणतरी वेगळा डब करतं आणि बिग बॉसच्या घरात जो आवाज येतो तो आवाज वेगळा असतो. त्यामुळे हे दोन वेगवेगळे आवाज, एक फुल बेसवाला आणि एक बेसलेस, असं काहीतरी मला जाणवतोय. सो दिवस 12वा सकाळी 11 वाजता आपल्याला पहिला सेगमेंट मिळाला सुरेखाताई आणि सोनाली यांच्यामधला. आणि सोनाली अजूनही सुरेखाताईंना समजवत होती की काय तुम्ही असं का वागताय, माझं नक्की काय चुकतंय, तुम्ही मला सांगा ना. सुरेखाताई, मला बोलायचंच नाहीये. नाही माझंच चुकलं, मीच इकडे उगाच आले. नाही मला बोलायचंच नाहीये या विषयावर. तुझं सगळं बरोबर आहे का बाई, सगळं जे चुकतंय ना ते माझं चुकतंय. अशा वेळेला आता इतके वेळा प्रयत्न करून सुद्धा सुरेखाताई काही रिस्पॉन्सच देत नाही म्हटल्यावर आपल्या सोनालीला थोडं डोळ्यात पाणी आलं आणि तिचे अश्रू अनावर झाले. अश्रू बघितल्यावर सुरेखाताई बिचारा जरा वितळल्या आणि आता तरी या दोघींचं पॅचअप झालं असेल आणि यापुढे तरी या दोघींमध्ये आपल्याला काय बोलतात त्याला, टॉम अँड जेरी वालं रिलेशन दिसणार नाही अशी आपण अपेक्षा करूया. पण बघू, टाइम विल टेल की खरंच आता सुरेखाताईंनी मोठेपणा दाखवून ती चला लहान आहे आणि उगाच रडते आपल्या समोर, तर मग आपण आता हे करून टाकूया, टाइम पुरतं केलंय की खरंच त्यांनी मनापासून ठरवलं असेल की नाही आपण सोनालीला जरा जास्त चुकीची वागणूक दिली असावी, आता आपण तिला नीट त्याच्याशी बोलूया. आणि मग नंतर संध्याकाळी, जस्ट बिकॉज आता बिग बॉसच्या घरातली अनाउन्समेंट होती त्यामुळे बेसवाला आवाज, संध्याकाळी 7:30 वाजता बिग बॉसनी घोषणा केली की जोडी की बेडी या कार्याची समाप्ती होत आहे. मध्ये मध्ये मी असं ना जाऊन पण येऊ शकतो एवढ्या पॉज मध्ये, पण काय माहिती एवढा पॉज घ्यायची बिग बॉसला हाऊस आहे बहुतेक. असो. सो मग मीरा सांगणार होती सुरेखाताईंना, नाही सॉरी, विशालचं आपल्याला एक कळलं की विशाल बोलला, विशालचं आत्ता कालच्या एपिसोड पासून आपल्याला कळतंय, ऐसी या वैसी और कैसी होगी हाय, मुझको तो लगता है वो सोनाली जैसी होगी हाय. कारण विशालनी आता फुल एक फिल्डिंग करायला सुरुवात केलेली आहे. आणि बघूया, फक्त सोनाली आत्ता तरी मला जे एपिसोड मध्ये दाखवण्यात येते असं वाटतंय की सोनाली अजून तेवढा भाव विशालला देत नाहीये. पण काल जेव्हा मी हे वाक्य बोललो तेव्हा आपले एक सबस्क्रायबर्सनी मला सांगितलं की ते 24 तास जे वूट सबस्क्रिप्शन वर बघायला मिळतं त्याच्यात सोनाली सुद्धा विशालला भाव देत होती. सो हे सूत जुळून येतंय का आणि येत नाहीये का याच्यात अजून प्रश्नचिन्ह आहे. बट जर 24 तास लाईव्ह तर आपण बघू शकत नाही प्रत्येक जण, त्यामुळे जर दोन्हीकडनं आग पेटली आहे का, दोनों के मन में लड्डू फूट रहे हैं क्या, ऐसा मैं हिंदी मराठी में आपसे संवाद साधता है और देखते हैं कि ये फील्डिंग जो है वो दोनों तरफ से लगती है या नहीं. आणि मग हे जी फील्डिंग होती, विशालचं ट्राय करत होता तो सोनाली ऍटलीस्ट आपल्याशी हसून बोलेल, जे प्रत्येकाला आवडतं की सगळ्यांना. मग आपल्या कॉलेजमधले दिवस आठवतात जेव्हा आपण कॉलेजमध्ये असं मुलींना आपण तो प्रयास करायचो आणि मुली तर आपल्याला काय भावच द्यायच्या नाहीत, मग आपण टपरीवर सगळे लागलेले असायचो आपल्या ग्रुपमध्ये की काय यार काय करायचं काय कळतच नाही. तसं काहीचं प्रत्येकाला, मुलांना खास करून ती आठवत असेल गोष्ट असं मला वाटतंय. मग इतके दिवस मी जो मुद्दा विशालबद्दल मांडत होतो की मला माहितीये की तो टॉप 3 टॉप 5 मधला कंटेस्टंट आहे, पण तो हा गेम जो आहे तो इकडनं खेळतोय, तो हा गेम इकडनं खेळत नाहीये. आता एक्झॅक्टली तोच मुद्दा घराच्या आत राहून विकास यांनी मांडला होता त्यांच्या त्या ग्रुपमध्ये. आणि तो मिनल
आविष्कार दारवेकर दादा आणि अजून एक कोणतरी होतं, त्यांच्याशी बोलत होता की विशालचं काय करायचं. विशालला तो फोर्सच नाहीये, फोर्स आणत नाहीये. तो त्याच्या अंगात खूप ताकद आहे, तो टास्क परफॉर्म करतोय, पण बाकीच्या वेळेला त्याची काहीच मदत होत नाही आपल्याला. मग विकासने ठरवलं की ओके, मग आपण प्रत्येक टास्क मध्ये त्याला वापरूया. बट आय होप ती वेळ येऊ नये आणि विशाल लवकर हा गेम समजेल आणि हा गेम खेळायला लागेल. कारण विशालला फॅन फॉलोइंग तर खूप आहे, पण तो तेवढं अजून कॉन्ट्रीब्युट करताना टास्क व्यतिरिक्त तरी या शो मध्ये दिसत नाही. तावी दादा लगेच बोलला, नाही नाही, आपण कसे ना, आपण आता ऍक्टर्स आहोत. आपण ऍक्टर कसे पाण्यासारखे असतो, आपण ज्याच्यात आपण पडतो त्याचा आकार आपण घेतो, पण तो तसा नाहीये. तो तसा नाहीये म्हणजे आविष्कार दादा विसरले का की विशाल पण ऍक्टरच आहे. पण त्यांनी असं एक्झाम्पल देताना स्वतःला आणि विकासला आपण ऍक्टर्स आहोत पण तो तसा नाही असं काहीतरी ते बोलून गेले. माहिती नाही त्यांचा काय हेतू होता तो बोलण्याचा, पण मला तरी तो काय कळला नाही आणि मला जरा तो वेगळाच वाटला की याचं काय म्हणणं काय कळत नव्हतं. आणि मग आपल्याला आपल्या सगळ्यात गोड माणूस या सीझन मधला ते म्हणजे दादूस, ते आपल्याला या ग्रुपमध्ये म्हणजे विकास, सोनाली, मीनल या ग्रुपमध्ये बसताना दिसले. आणि नाही 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 नाही, बरोबर आहे बरोबर आहे, मला कसं वाटतं माहितीये ना की आपण सगळ्यांनी असं मिळून मिसळून राहायला पाहिजे. असं बोलल्याने बोलल्या सोनाली लगेच, या दादूस तू नक्की कोणाच्या साईड राहीस र, इकडनं बी बोलताय तिकडनं बी बोलताय, अरे काय चाललंय काय तुझं. तर दादू मी अपक्ष अपक्ष तिकडे पण ना तो विचारा दादू इतका असे गोड माणूस किंवा असे जर सेगमेंट्स आपल्याला बिग बॉस मध्ये जास्त बघायला मिळेल तर केवढं आपल्याला मजा येईल हे असं मला हा एपिसोड बघून वाटतोय. खास करून कारण या एपिसोडमध्ये महेश सरांची शाळा भरण्याच्या आधी आपल्याला खूप सारे लाईट मोमेंट्स दिसले. आणि मग झाला दिवस 13वा. मग दिवस 13वा मीनल आणि सोनाली चादरीत बसून म्हणजे चादरीत घुसून असं आपण बोलू शकतो कोणाबद्दल तरी बोलत होते. ते मला एक्झॅक्टली कळलं नाहीये, तुम्हाला जर कळलं असेल तर ते प्लीज कमेंटच्या माध्यमातून कळवा. मीनल आणि सोनाली बोलत होते की काय नाही रे, त्याचा काही उपयोग नाही, त्याची फक्त बॉडी आहे, बाकी तो काही कशात काय मदत करत नाही, काय नाही काय नाही, असं त्यांचं काहीतरी गॉसिपिंग चाललं होतं. पण ते कोणाबद्दल चाललं होतं हे मला तरी क्लिअर नाही झालं. तुम्हाला क्लिअर झालं असेल तर ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, म्हणजे पुढचे काही रिव्ह्यूज करताना माझे गैरसमज व्हायला नको की हे नक्की कोणाच्या बाजूने होते बोलत होते. आणि मग दुपारी 2:30 वाजताची वेळ झाली. स्नेहा जी स्नेहा ताई जी आहे तिला या घरामध्ये आय थिंक आविष्कार दारवेकर सोडून बाकी 14 कंटेस्टंट सुद्धा आहे याची जाणीवच होत नाहीये. कारण ती टास्क मध्ये पण आविष्कार दारवेकरांवरच घसरलेली असते. भले तिकडे विशाल आणि विकास टास्क करत असतील तरी ते तिचे टोमणे जे असतात ते आविष्कार दारवेकरांवरच असतात. आणि आता सुद्धा ती सुरेखाताईंबरोबर बोलत होती की तो खूप जेलस होतोय बरं का, जे मी जय बरोबर बोलते ना ते त्याला अजिबात आवडत नाहीये आणि माझ्या कॅरेक्टरवर म्हणजे सुरेखाताईंनी असं विचारलं, अच्छा कॅरेक्टरवर डाऊट, अच्छा अच्छा अच्छा. सो स्नेहा ताईनी या गोष्टीतनं बाहेर पडावं कारण अभिदादा खरंच या गोष्टी अजिबात काही बोलत नाहीये. आणि महेश मांजरेकर सरांनी एपिसोडमध्ये पुढे सांगितलं सुद्धा होतं की आविष्कार दारवेकर एवढं काही बोलतच नाहीये तुझ्याबद्दल आणि तुम्ही सगळे उगाच घसरतायत. मी ते पॉइंट्स मांडले आहेत, मी पुढे येईनच तुमच्या समोर. बट स्नेहा वाघनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून त्या टास्कमध्ये जे जे कंटेस्टंट्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट जर ती स्ट्रॅटेजिकली खेळली आविष्कार दारवेकर सोडून तर जास्त बरं होईल आणि तिच्यासाठी पण ते चांगलं राहील. आणि मग विशाल च आणि एक परत सोनालीचं आपल्याला सेगमेंट मिळालं. विशाल असा बसला होता आणि सोनाली आणि मिनल झोपल्या होत्या खाली. माझ्याकडनं काही तुला मदत हवी असेल तर सांग मला. तर सोनाली लगेच बोलली, हा नाचून दाखव ना. त्याच्यानंतर तो बिचारा इतका फिल्डिंग करायला बघतोय, इतकं कॅच कधी मिळतोय का सोनालीकडनं याचे प्रयत्न करतोय, पण सोनाली आत्ता तरी ऍटलीस्ट बिग बॉसचे एपिसोड दाखवत आहेत त्याच्यात तरी आपल्याला कुठे दिसत नाहीये. जर 24 आवर्स लाईव्ह जे सबस्क्रायबर्स बघतायत त्यांना जर दिसत असेल तर त्यांनी तसं कृपया कळवावं. आणि विकास तिकडे असं शांतपणे ऑब्झर्व करत होता हे सगळं. आणि त्याच्यावर सुरेखाताईंची जी काही रिॲक्शन होती यांचं इकडे जे चाललं होतं त्याच्यावर सुद्धा त्यांनी टिप्पणी केली. आणि तो सोनालीला नंतर असं कोपऱ्यात देऊन बोलत होता की जेव्हा तुमचं हे सगळं चाललं होतं ना तेव्हा आपले सुरेखाताई तुम्हाला नुसते असे बघत होते. म्हणजे जसं आपल्या आता समजा देवी आणि मालिका असेल त्याच्यात ती जेव्हा सासू प्ले करते तेव्हा कसं असं तिचा एक क्लोज लागतो तसाच इकडे पण लागला होता असं एकंदरीत विशालचं ऑब्झर्वेशन होतं. विकासचं ऑब्झर्वेशन होतं. सो विकासने सोनालीला सांगितलं की बाबा तुम्हाला काय करायचं एकदा सुरू करायचंय तर सुरू तरी करा, नाहीतर नका करू, कारण मग ती निगेटिव्हिटी जी आहे ती तुम्हा दोघांना लागते असं विकास सोनालीला खुणवत होता.
आणि मिनल तर बोलली सुरू झालंच ना यांचं. पण सोनाली बोलली छे कुठे काय असं काय नाही र, उगाच काय बी आमच्या नावावर बिल फाडू नको, आमच्या नावावर बिल फाडू नका, असं काहीतरी ती बोलली असेल. मग रात्रीचे 12 वाजता पुन्हा एकदा आज आपल्याला विशाल आणि सोनालीचा एक सेगमेंट दिसला. एक म्हणजे सोनाली अशी समोर बसली आणि विशाल असा इकडे बसला. मी अजून प्रयत्न करतोय विशालला पकडण्याचा, बघू कितपत सक्सेसफुल होतोय. कसं आहे ना सोनाली, त्यांचं जे काही म्हणणं असेल, त्यांचं जे काही वागणं असेल ते सगळं ठीक आहे, पण आपलं आपलं आहे ना आपलं. तर सोनाली अजून त्याला काही नीट उत्तरच देत नाही की आहे ना काही नाही. त्याच्या अर्थ हा म्हणजे आपली अशी बरोबर फ्रेंडशिप आहे ना असंच मला विचारायचंय. बाकी त्यांचं काय बोलतायत त्या सगळ्या गोष्टी त्या फंदात तू नको पडू, आपलं काय आहे ना तेवढंच मला तू सांग. आता हे सोनाली कधी सांगणार आहे, आता दुसरा आठवडा आहे. सो प्रत्येक ऑडियन्सला याची उत्सुकता नक्कीच लागली असेल की सोनाली आता विशालच्या या प्रयत्नांना कधी दाद देते. म्हणजे ते वाले दात नाहीत गायत्री दातारवाले, कारण ती गायत्री दाताच्या दातात बघत होती की हिचे दात किती घाण आहेत, तसे वाले दात नाही, दाद देते असं मला म्हणायचं होतं. सो मग याचं झालं आणि मग सुरुवात झाली चावडीची, म्हणजे महेश मांजरेकर सरांच्या शाळेची. आणि पहिलंच त्यांनी दादूचा आज जो काही गेटअप होता, तर दादूसना सांगितलं, दादूस आज तू तर एकदम सॅन्टा क्लॉज वाटतोय. तर मला वाटलं हे ऐकून दादूस लगेच त्यांच्या स्टाईलमध्ये गाणं गातील, याच्या आसला सॅन्टा आलाय गो बिग बॉसच्या घरामध्ये. पण तसं काही झालं नाही. दादू आपले थँक्यू असंच त्यांनी पुन्हा एकदा महेश मांजरेकर सरांचे आभार मानले. मग जयला आज एकदा पांढऱ्या पोशाखात बघून महेश मांजरेकर सरांनी टॉन्ट मारला, अरे वा वा वा, आठवडाभर एवढा हंगामा, एवढा धुडगूस घातलायस तू, एवढी भांडणं केली आहेस, आणि शेवटी आठवड्याच्या शेवटी आपल्या या शाळेत मात्र तू एकदम शांतीचं प्रतीक पांढरे कपडे घालून बसलाय. आता मी पण बसलोय ऍक्च्युली, पण मी तर बाबा रिव्ह्यू करतोय. मी अजून असं हे काहीच विकास सोडून मला अजून स्ट्रॉंग कंटेंडर या घरात वाटत नाहीये, आणि मी तर काय कोणाशी भांडतही नाहीये. बट इन जनरल आता कोइन्सिडेंट झाला तो जय आणि माझा. असो, हे जर मी आधी नोट केलं असतं काहीतरी वेगळे कपडे घातले असते, म्हणजे लगेच लोकांना वाटायला नको मी जयची बाजू घेतोय म्हणून. आणि मग ऍज युजल जेव्हा महेश मांजरेकर सर वीकेंडमध्ये मीराची शाळा घेतात, तेव्हा मीरा एकदम म्हणजे इतकं गोजीरवाणं आणि इतकं असं चेहरा करून बसते ना की तिचे असे म्हणजे गालगुच्चेच घ्यावेसे वाटतात. आणि जेव्हा महेश मांजरेकर सरांची पाठ फिरली की तिचं ते हे सगळं चालूच होतं. नाहीतर मग वीकेंडच्या वारमध्ये, नाही सर मी असं काही बोललीच नाही. आणि जेव्हा महेश मांजरेकर सर मीराला हाक मारतात तेव्हा तिची फर्स्ट रिॲक्शन अशी असते, म्हणजे मला काही बोललात का, असं तिचं एक असे रिॲक्शन जाते नेहमी, तुम्ही नोट करा. आणि वीकेंडमध्ये एकदम गोजीरवाणं बाळ, आणि नाहीतर एरवी असं फुल खुनशी सासू कशी असते तसं तिचा काहीतरी ॲटिट्यूड असतो. असो, तर मग मीराला महेश मांजरेकर सरांनी सांगितलं की तुम्ही पर्सनल गोष्टी इकडे का काढताय, म्हणजे कोणाला छकुला बोलली ती आय थिंक आविष्कार दार्वेकरांना छकुला बोलली. तर मग मी तर बोललीच नाही सर, तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, हे ती महेश मांजरेकर सरांना सांगतेय. अरे अरे, किती इनोसेंट वागायचं ना. एरवी जे स्विच असतं ना, म्हणजे एकीकडे आपल्याला माहितीये ते टॉम अँड जेरी जेव्हा आपण शो बघायचो तेव्हा एकीकडे आपल्याला एंजल टॉम दिसायचा जो अगदी असा शांतीचा प्रतीक असायचा, आणि दुसरीकडे असा फुल काय बोलतात त्याला डेव्हिल टॉम दिसायचा टॉम अँड जेरी मधला, म्हणजे ते मांजर आपलं. तसं काहीतरी मीराचं एक स्विच होतं. वीकेंडला बरोबर ती अशी परी बनून येते, आणि बाकी वीकडेज मध्ये ती अशी खतरनाक चंडिका अशी काहीतरी असते. सो मग तिचं हे सगळं झालं की मी असं बोललीच नाही. मग महेश मांजरेकर सरांनी तिला फोडून टाकलं की पक काय पण बोलू नको. आणि मग महेश मांजरेकर सरांनी तिला यावेळेला खिताब दिला की चिरचिरी या आठवड्यातली सगळ्यात मोठी काय ते प्लेअर कोण असेल तर तू आहेस. पाणी पिऊ का जरा, नको जाऊ दे ना तर उगाच व्हिडिओ वाढतो. सो मंडळी, आज ऍक्च्युली प्रमोशन स्ट्रॅटेजी जी होती, आजचे जे प्रोमोज दाखवण्यात आले होते बिग बॉस यांच्या टीम कडनं, ते दाखवण्यात आले होते की महेश मांजरेकर सर टीम ए ची फुल अशी तासून काढणार आहेत, फुल धुलाई काढणार आहेत. पण खरंच तसं झालं का बघूया. हे मीरा आणि सगळं झालं हे अजूनही असं थोडं लाईटर नोटवर होतं. म्हणजे आता एवढं तर महेश सर सगळ्यांना बोलतातच की याच्यात काही असं फार आपण महेश मांजरेकर सर ओरडले असं नाही बोलू शकत. आणि आविष्कार दार्वेकरांची बाजू पुन्हा एकदा महेश मांजरेकर सरांनी मांडली, आणि ते खूप चिअर करायला बघतायत आविष्कार दार्वेकरांना. ते जे आविष्कार दार्वेकर बुजलेले आहेत त्यांना ते फुल ओपन अप करायला बघतायत, शेल मधनं बाहेर काढायला बघतायत. पण ते निघणार का, कारण
स्नेहा वाघला आज महेश मांजरेकरनी कन्फर्म केलं की तो तुमच्याबद्दल काहीही बोलत नाहीये आणि जेवढं काही मला फुटेज दिसतंय त्याच्यावरनं तो एकंदरीत मुलींबद्दल पण काही बोलत नाही. त्यामुळे त्याला उगी टार्गेट करत राहू नका की हा मुलींबद्दल असा वागतो तसा वागतो. सो हे झालं आविष्कार दारव्हेकरांचं. आणि मग महेश मांजरेकर सरांनी कॉंग्रॅच्युलेट केलं टीम ए ला की ती टीम जिंकली म्हणून. आणि गायत्री आणि जयची स्ट्रॅटेजी जी होती त्याचं सुद्धा महेश मांजरेकर सरांनी कौतुक केलं की ते फुल असे जे शामृगासारखे घुसले होते बाईकमध्ये मुंडी बिंडी आत टाकून, त्याचं खूप कौतुक केलं महेश मांजरेकर सरांनी. आणि नंतर जो मी मुद्दा सांगत होतो की विशाल बद्दल जो विशालच्या फॅन्सना आवडला नाही, बट ठीक आहे, त्यांनी चांगल्या भाषेत त्यांनी जे मला अपेक्षित आहे की जर तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून माझं काही पटत नाही ते सांगू शकता. आणि मी तेव्हा जास्त कदाचित एक दोन शब्द वापरले असतील कारण मला असं हे होत होतं की अरे हा चांगला कंटेस्टंट आहे, हा कशाला उघडा राहून स्वतःचे तब्येत खराब करून घेतोय. माझं इंटेन्शन तेवढाच होता विशालच्या बाबतीत की ही स्ट्रॅटेजी योग्य नाहीये या टास्कमध्ये. तरी नंतर आता काय असेल तर मला काही म्हणणं नाहीये. तेच महेश मांजरेकर सरांनी सांगितलं की हे दोघं फुल असे घुसले होते त्या बाईकमध्ये, बट सुरेखाताई, सोनाली आणि तुम्ही विशाल आणि विकास तुम्ही तर असे उघडेच बसला होतात. सो माझं असं तेच बोलणं होतं जे आज महेश मांजरेकर सरांनी सांगितलं. आणि आय होप जे विशालचे चाहते आहेत त्यांना सुद्धा पटलं असेल की मला सुद्धा विशाल टॉप 3 किंवा टॉप 5 मध्ये बघायचं आहे मला त्याला. बट अशा पद्धतीने जर तो खेळला तर तो स्वतःच्या तब्येतीची वाट लावून घेईल. आणि सध्या जे कोविडची सिच्युएशन आहे, म्हणजे तुम्हाला साधा सर्दी किंवा ताप जरी आला तरी बिग बॉसच्या प्रोसिजर प्रमाणे तुम्हाला अख्खे ते कोविडचे कदाचित नियम जे आहेत ते फॉलो करायला लागतील. आणि मग विशाल आपल्याला गेम मधनं बाहेर पडताना दिसेल. जसं आता आपल्या बिचारी शिवलीला बरोबर जे झालंय, आता तिला नक्की काय झालंय माहिती नाही, बट ती त्या तब्येतीच्या कारणांमुळेच बाहेर आहे. तसं मला नाही चालणार आहे की विशालनी तसं काही स्वतःच्या काय बोलतात त्याला चाइल्डिशपणामुळे या सगळ्या गोष्टी त्याला फेस करावा लागाव्यात. म्हणून माझं हे म्हणणं आहे, कदाचित माझे शब्द चुकले असतील, बट इंटेन्शन माझे होते की विशाल एक स्ट्रॉंग प्लेअर आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टी करू नयेत आणि जास्तीत जास्त गेमवर फोकस करावा. आणि त्याच्या चाहत्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्हाला सुद्धा माझ्या गोष्टी कळल्या असतील की मी कुठल्या हेतूने ते बोललोय ते. आता याच्यातनं जर तुम्हाला काही वेगळा अर्थ काढायचा असेल तर मग आता मी अजून नाही समजावू शकत आहे की माझं काय मत आहे विशालबद्दल ते. तरी सुद्धा तुम्ही तुमची मतं मांडा, मी तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करीन. आणि मग आपल्या अक्षयला महेश मांजरेकर सरांनी विचारलं की तू टीम बी मध्ये का नाही गेला, जर कॅप्टन म्हणून उत्कर्ष गेला होता तो. त्याच्यावरनं अक्षयने स्वतःचं मत मांडलं. आणि मग हा टास्क जो आहे तो फेअर झाला का, कारण 8 जण एका बाजूला होते आणि 6 जण एका बाजूला होते, हे महेश मांजरेकर सरांनी विचारलं. त्याच्यावर गायत्रीचं ठाम मत होतं की हो सर, हा टास्क फेअर झालाय, आय स्टँड बाय माय टीम. हे पण मी तुम्हाला अनेक वेळा सांगतोय मंडळी की ती टीम जरी चुकीची वागत असली, जरी ती क्रूर वागत असली, तरी सुद्धा एक बॉन्डिंग जे बघायला मिळतंय ते आपल्याला टीम बी मध्ये नाही मिळते. आणि तेच विकासने सांगितलं सुद्धा की विशालची त्यांना काही मदत होत नाहीये. आणि हे जरी चुकीचे वागत असले तरी एकमेकांसाठी प्रत्येक वेळेला आत्ता तरी उभे राहत आहेत. पुढे माहिती नाही, पुढे ऑब्व्हियसली भांडणं होतीलच, त्याच्यात काही शंका नाही. आणि मग सुरेखाताईंवर प्रश्नचिन्ह महेश मांजरेकर सरांनी उपस्थित केलं की सुरेखा कुठची, तू इकडची का ती कुडची. त्याच्यावरनं सुरेखाताई ज्याच्यावर बसल्या होत्या त्यांच्या त्या खालची कुडची आपलं ते जमीनच सरकली असेल असं मला वाटतंय. कारण सुरेखाताईंना असं कोणी आपल्याला क्वेश्चन केलेलं आवडत नाही. मी काम केलंय त्यांच्यावर, त्यामुळे मला माहिती आहे. बट नंतर महेश मांजरेकर सरांनी प्रमोशन ऍडव्हर्टाईज मध्ये आपल्याला वाटलं होतं की खूप झाडलं असेल सुरेखाताईंना, तसं काही आपल्याला झालेलं दिसलं नाही. मीनलला महेश मांजरेकर सरांनी कॉंग्रॅच्युलेट केलं की ती खूप उत्तम खेळली आणि उत्तम खेळलीच आहे ती. आणि आविष्कार दारव्हेकरांना सुद्धा ते चिअर करत होते की आविष्कार बाहेर ये याच्यातनं. तर ते आपले नेहमीप्रमाणे विचारे हो सर, आविष्कार मोठ्याने हो सर बोल, हो सर. मला तर वाटलं हाऊस जोश असं त्यांनी विचारल्यानंतर हे सुद्धा परत हो सर असंच बोलतील, पण तसं काही झालं नाही. आणि मग त्यांनी मध्येच काहीतरी गायत्रीवर कॉम्प्लिमेंट दिल्यावर यांना वाटलं यांनी आपल्यालाच कॉम्प्लिमेंट दिली की काय. पण महेश मांजरेकर सर बोलले अरे मी तुला नाही रे बाबा, तिला बोलतोय. त्याच्यावर मग ते काय बोलले नाही, नशीब हो सर असे नाही बोलले. सो नंतर मग मीरा हाऊस आहे की बिग बॉस हाऊस आहे याच्यावरनं महेश सरांनी तिला जरा 2-3 शब्द ऐकवले. पण त्याच्यावर तिचं काही एक्सप्रेशनच नसतं. तिला माहिती आपल्याला हे एवढं तासभर ऐकायचं, नंतर आपल्याला जे वागायचं तेच वागायचे. तिचं असं इकडे तेवढंच चाललं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त काय चालतच नाही. गायत्रीला टार्गेट करताना ते म्हणत होते की तुम्ही वुमेन्स कार्ड बरोबर वापरलात. बट महेश मांजरेकर सरांच्या मते टीम बी जिंकली होती, कारण टीम बी म्हणजे विशाल, आपले विकास, सोनाली आणि सुरेखाताई
या चौघींच्या वेळेला तुमच्याकडे हत्यारं जास्त होती, म्हणजे ते शॅम्पू बिम्पू आणि सगळं, पण त्यांच्याकडे त्या सगळ्या काही गोष्टीच नव्हत्या. बट मी सुद्धा हेच बोललो होतो की माझ्यानुसार त्या टास्कचे विनर्स आपले विशाल आणि विकास आहेत, कारण ते जास्त वेळ टिकले होते. सुरेखा तर उठूनच गेल्या होत्या आणि या लोकांनी त्यांना जास्त टॉर्चर केलं कम्पेअर्ड टू गायत्री आणि आपला जय. सो मग आज या शो मध्ये खऱ्या अर्थी जर कोणाची तासली असेल महेश मांजरेकर सरांनी टीम ए मध्ये, तर तो फक्त उत्कर्षला आज व्यवस्थित महेश मांजरेकर सरांनी तो डोस दिलेला आहे. आणि त्यांचं जे एक्झाम्पल होतं, समुद्रात पोहायलायस का तू कधी बाबा, त्याच्यावरनं मला हसू आलं जाम. आणि हे प्रत्येक जणांना आवडलंच असेल, कारण कोणालाच उत्कर्षची यावेळची कॅप्टन्सी जी होती ती न्यूट्रल अजिबात वाटली नव्हती आणि ती खूप बायस वाटली होती. सो उत्कर्षला बरोबर योग्य तो डोस आज महेश मांजरेकर सरांनी दिलाय आणि होपफुली तो आता तरी नीट खेळेल आणि फेअर खेळेल अशी आपण अपेक्षा करूया. गायत्रींनी तो परत प्रश्न उपस्थित केला की माझ्यावर मिरचीचं पाणी टाकत होते. मग सुरेखाताईंनी ते डिनाय केल्यावर कोण त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घ्यायला तयारच नाही, कारण सुरेखाताईंचं म्हणणं जे असतं तो म्हणजे असं फुल स्टॉप असतो आणि त्याच्यावर कोणी आर्ग्युमेंट करत नाही. स्नेहलला या आठवड्याचं बुगू 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 म्हणजे मला मीराचं जादूच कळत नाही. तिच्यावर जो कुठला असतो मेंबर तो कसा काय बरोबर मान डोलवायला लागतो आणि स्वतःचं त्याचं डोकं वापरत नाही. आधी गायत्री तशी होती, आता स्नेहा वाघ तशी होती. होपफुली यानंतर जे मीरा बरोबर कंटेस्टंट असतील त्यांनी या गोष्टीचा विचार करावा आणि स्वतःचं मत मांडावं अशी मी अपेक्षा करतो. विकासला सुद्धा महेश मांजरेकर सरांनी आज डिफेंड केलं, त्याचं कौतुक. आणि विकास बद्दल मी नेहमी सांगतोय की विकास आत्ताच्या घडीला एकटा लढतोय त्या ग्रुपमधनं, बाकी कोणीही लढत नाहीये. दादूसला सुद्धा अनफेअर खेळले. दादूसना आधी वाटलं हा 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 नाही 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 हो हो एवढंच दादूस बोलत होते, ते बिचारे आर्ग्युमेंट करण्याच्या त्यांचं हेच नाही, ती वृत्तीच नाहीये. सो दादूस अनफेअर खेळले हे झालं. तृप्तीताई सुद्धा अनफेअर खेळल्या, त्याच्यावर झालं. स्टोर रूम वरनं जो किस्सा झाला होता स्नेहा आणि विकासमध्ये, त्याच्यावर सुद्धा स्नेहा वाघ यांना भरपूर झाडलं महेश मांजरेकर सरांनी आणि सांगितलं की तुझं चुकलंय, त्या बाबतीत तू विकासला जायला द्यायला पाहिजे होतंस. अक्षयला विकास आणि विशाल आणि अक्षयला सांगितलं की तुमचा आता तो फेस ऑफ जे नाकाला नाक लावून तुम्ही दोघं असतात सदैव, ते फेस ऑफ थांबवा आणि आता नीट खेळा आणि आता हे सगळं जी भांडणं आहेत ती आता जरा बाजूला ठेवा. होपफुली हे दोघं आता त्याच्यात काहीतरी बोध घेतील आणि आपली जी भांडणं आहेत ती बाजूला ठेवतील. मीराला जे ती सोनालीला सदैव सांगते कोल्हापूरची, तर मग महेश मांजरेकर सरांनी आज एक स्टँड घेतला की ती कोल्हापूरची आहे म्हणून सिंपती नाही आहे, कोल्हापूरची असल्यामुळे तिने तर माच करायला हवा काय र. आणि मग एक कोल्हापूरची आपल्या सगळ्यांचीच कॉलर टाईट झाली. सो मग आज हे सगळं झालं. मीराचा सतत लायकी काढणं हा पॉइंट सुद्धा महेश मांजरेकर सरांनी हायलाईट केला. मग मध्येच गायत्रीचं आपलं छोटा पॅकेट बडा धमाका जे असतं ती बोलली की सर हे जे शिवी यांनी दिली होती विकासनी, ती मी कान बंद माझे असून सुद्धा मला ऐकू आली. आता कान बंद आणि ऐकण्याचा काय संबंध आहे? आपण कान बंद केल्यावर खरंच कान बंद होतात का? देव जाणे, होत असतील बाबा गायत्रीचे, आपल्याला माहिती नाही, कारण तिचं जरा गाडी वेगळी आहे आणि तिचं वेगळंच आज एक हल्ली या 4-5 दिवसात एक वेगळाच ऍटिट्यूड तिने कॅरी केलाय. सो माहिती नाही, आलं असेल बाबा कान बंद करून सुद्धा, तिच्या कानमध्ये पूर्ण बंद होतील अशी मला अपेक्षा करतो. आपले स्नेहा वाघ आणि आय थिंक मीरा हे आविष्कार दारवेकरांच्या वीक बद्दल बोलले. ते सुद्धा महेश मांजरेकर सरांनी आज तो बरोबर पॉईंट उचलला, कारण जर त्यांचा वीक आहे मग तुम्ही मुली पण सप्लिमेंट्स तर वापरतातच ना. काय काय मुलींना इकडे पण जरा केस कमी असतात, त्याच्यानंतर ते पॅच वापरतातच. सो त्याच्यावर सुद्धा बोलणं योग्य नाहीये. म्हणजे आज महेश मांजरेकर सरांनी आविष्कार दारवेकरांना जेवढं पॉसिबल होईल तेवढं बूस्ट करण्याचा प्रयत्न केलाय. आता ते खरंच झाले आहेत का बघूया. आणि आजचा हायलाइटेड मुद्दा होता या आठवड्यातला, तो म्हणजे विकासनी जो बेल्ट काढून जोडी तोडण्याचा जे प्रयास केला ते महेश मांजरेकर सरांना आवडलं नाही. आणि महेश मांजरेकर सरांचं म्हणणं होतं की तुम्ही दोघांनी लवकर गिव्ह अप केलं, तू आणि विशालने. बट मला कळत नाहीये की जर बिग बॉस असं म्हणजे स्वतःच आपल्याला सांगण्यात येतं की हा नुसता फिजिकल नाही, हा स्ट्रॅटेजीवाला सुद्धा टास्क आहे, तर मग बेल्ट तोडणं काय चुकीचं आहे? स्ट्रॅटेजीच आहे ना ती, डोकं लावून खेळला तू. आणि तुम्ही जी नियमावली आखून दिली आहे त्या नियमावलीनुसार विकासनी बरोबर खेळला. भले तो अगदी प्रिन्सिपल्सवर बसत नसला तरी प्रिन्सिपल्सवर इकडे कोणीच खेळत नाही, सगळे आपापल्या दृष्टीने 2-3 पावलं वाईटच खेळतायत. त्यामुळे मग विकासचं हे तर मला तर खूप आवडलं होतं, ते सरांना नाही आवडलं. माहिती नाही तुमचं काय मत आहे, विकासची स्ट्रॅटेजी योग्य होती का अयोग्य, हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. जय स्ट्रॉंग प्लेअर आहे हे महेश सरांनी ऍक्सेप्ट केलं, फक्त त्याला जे
लवंगी माळ लावल्यावर की लवंगी माळ कशी अशी अशी सगळीकडे चालत असते, तसा हा आपला भांडताना सगळीकडे हे असो, त्याच्यावर जरा ताबा ठेव असं जयला आज एक खुणवलंय महेश सरांनी. बेस्ट प्लेअर पुन्हा एकदा मिनलला आपल्याला आपण बघितलं की मिनलला दिलाय. मग महेश मांजरेकर सरांनी प्रत्येकाला एक गिफ्ट पाठवलं होतं. अक्षयवर एक सॉलिड टॉन्ट मारलाय महेश मांजरेकर सरांनी, आणि तो म्हणजे की अक्षयला हॉलिडे पॅकेज, म्हणजे इकडे तो सुट्टीवर आलाय. जसं मी काल म्हटलो की अक्षयचं मला इकडे का बोलवलंय, हे कोण आहेत लोक, असं तो ऍटिट्यूड होता कालपर्यंत. ते महेश मांजरेकर सरांनी सुद्धा टॉन्ट मारला, आणि बाबा तू इकडे सुट्टीवर आलायस तर सुट्टीवरच जा, हॉलिडे पॅकेज असं करत एक त्याला छोटूसा टोमणा मारला. सुरेखाताईंना एक कॅमेरा दिला आणि सांगितलं की बाबा तुम्ही कुठेच दिसत नाही, त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं शूट करा. आणि मग आविष्कार दारवेकरांना चमनप्राश दिलं की यांनी जरा खाऊन तू कशासाठी इकडे आलाय ते लक्षात ठेव. आणि मग जयला एक खुशी दिली आणि ती गिफ्ट करायला सांगितली मिनलला, कारण मग तुझं माझं जमेना तुझ्या करमेना असं त्यांचं असतं. आणि बिग बॉसची ट्रॉफी जसं जयनी कॅप्टन्सी दिली आपल्या गायत्रीच्या हातात, तसं ट्रॉफी सुद्धा उचलून दे रे बाबा, एवढा तू अगदी दर्यादिल आहेस तर, असं सुद्धा बिग बॉसनी एक महेश मांजरेकर सरांनी एक टॉन्ट मारला. आणि मग जाता जाता वूडची अतरंगी डिमांड आपल्याला ते पुशअप्स बघायला मिळाले विशाल आणि आपल्या जय मध्ये. सो त्याला तसं पण कॉम्पिटिशन नव्हतं, कारण आपली ती मीरा एवढी जड असल्यावर गायत्री पण असेल तशी जड. तिचं मला हाडांचं वजन जास्त वाटतंय, जरी ती मीरा हाईटनी उंच असली तरी. बट दोघांनी चांगला परफॉर्मन्स दिला, आणि ऑब्व्हियसली गायत्री जरा हलकी असेल कदाचित मीरा पुढे, म्हणून तो टास्क आपला जय जिंकला. सो मंडळी, हा होता बिग बॉसचा पोस्टमॉर्टम या 14व्या एपिसोडचा रिव्ह्यू. जे मी रिव्ह्यूज आतापर्यंत आठवड्याभर मांडत आलोय, जे बऱ्यापैकी तसेच्या तसे महेश मांजरेकर सरांनी आज सांगितले, आणि त्यामुळे मी एक करेक्ट मार्गावर आहे. आणि तुमचा सुद्धा जो प्रतिसाद मला मिळतोय, काही ना आवडत आहेत, काही ना नाही आवडत आहेत, बट आपण एका चांगल्या लेवलवर हे कॉन्व्हर्सेशन ठेवतोय. तुम्हाला जी मतं पटत नाहीये ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवताय, मी सुद्धा तुम्हाला रिप्लाय देतोय. सो हे असंच जर आपण चालू ठेवलं तर आपला हा जो शो आहे बिग बॉसचा पोस्टमॉर्टम, हा आपल्याला करायला अजून मजा येईल. आणि तुमच्यानुसार कोण होता या टास्क मधला या आठवड्याचा बेस्ट प्लेअर, हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. सो म्हणजे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. शुभरात्री.